असं म्हणतात, की आपल्या आई-वडिलांइतकं प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत. पण अशी एक व्यक्ती असते, जी आपल्या आई-वडिलांपेक्षा कणभर का होईना जास्त प्रेम करते आपल्यावर आणि ती असते आपली आजी. नमस्कार, मी अश्विनी. आज मी जी कविता ऐकवणार आहे, ती माझ्या आजीच्या आठवणीत लिहिली आहे. आजी हे एक असं व्यक्तिमत्व असतं, जे लहानपणापासून आपल्यासोबत असतं. आपल्या प्रत्येक जडणघडणीमध्ये या व्यक्तीचा खूप मोठा हात असतो. तिचा जितकाही सहवास आपल्याला लाभतो, काही जणांना खूप वर्ष लाभतो, काहींना थोडासाच लाभतो. पण तिच्या सहवासामधून ती आपल्यावर एक वेगळी छाप सोडून जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त पडलेला असतो. तिच्याबरोबर जेवढं आयुष्य आपण जगतो, ज्या आठवणी असतात, त्या आपल्या मनाच्या खूप जवळच्या असतात. तर ही जी कविता आहे, ती मी याआधीही 2-3दा रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून ती झाली नाही. आज पुन्हा एकदा प्रयत्न करते, ती रेकॉर्ड करण्याचा. न रडता रेकॉर्ड झाली तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा एकदा प्रयत्न करेन. आजी गेली. आजी गेली आणि रिकामं झालं घर. ती घेऊन गेली सोबत तुळशीची माळ, देवांचं देवपण आणि जपलेलं देवघर. आजी गेली आणि रिकामं झालं घर. तिच्या सोबतच गेल्या लोणची आणि पापडांच्या पाककृती. तिच्या सोबतच गेल्या लोणची आणि पापडांच्या पाककृती, घोडेस्वारांच्या कहाण्या आणि तिच्या संसाराच्या गुजगोष्टी. ती घेऊन गेली सोबत नथ आणि पोत. ती घेऊन गेली सोबत नथ आणि पोत, तिची नऊवारी नेसायची पद्धत आणि डोक्यावरचा पदर. आजी गेली आणि रिकामं झालं घर. तिच्या सोबतच गेलं दृष्ट काढायचं सामान, पटव्यातली सामुग्री आणि चंदनाचा सुवास. तिच्या सोबतच गेलं दृष्ट काढायचं सामान, बटव्यातली सामुग्री आणि चंदनाचा सुवास. ती घेऊन गेली सोबत गोंदलेलं तुळशी वृंदावन. ती घेऊन गेली सोबत गोंदलेलं तुळशी वृंदावन. पाहायचे मी खूप निरखून तिच्या सुरकुतलेल्या हातांवर. तिच्या सोबतच गेलं नातवंडांचं लहानपण, डोळ्यात दिसणारी काळजी आणि अनुभवातलं शहाणपण. ती घेऊन गेली सोबत माया आणि प्रेम आणि तो हात जो फिरायचा सतत आमच्या डोक्यावर. आजी गेली आणि रिकामं झालं घर. ती नाहीये हे मान्य करत नाही मन. ती नाहीये हे मान्य करत नाही मन. तिच्या कुशीची ऊब जाणवत राहते सतत. आठवण येत राहते तिच्या पोटाला बिलगून झोपल्याची. आठवण येत राहते तिच्या पोटाला बिलगून झोपल्याची. तिचा हात केसातून फिरल्याचा कधी-कधी भास होतो क्षणभर. आजी गेली आणि रिकामं झालं घर. जरी ती घेऊन गेली असेल माझं खूप काही, जरी ती घेऊन गेली असेल माझं खूप काही, तरी ती ठेवून गेलीये तिचं अस्तित्व. तरी ती ठेवून गेलीये तिचं अस्तित्व, जे पाझरत राहील डोळ्यांतून आयुष्यभर. जे पाझरत राहील डोळ्यांतून आयुष्यभर. आजी गेली आणि रिकामं झालं घर. आजी गेली आणि रिकामं झालं घर. धन्यवाद.